मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शरद पवार यांनी कौतुकाचा वर्षाव केला। देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, त्यांचं कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं पवारांनी म्हटलंय। तर पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी सुद्धा फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि हुशार राजकारणी आहेत, त्यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता अशी भावना उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशामध्ये व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव। शरद पवार उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं गोड कौतुक। विरोधकांच्या कौतुकानं सत्ताधारीही भारावले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर साधेपणाने साजरा होतो। मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाला बॅनरबाजी करण्याऐवजी विधायक उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं। त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस राज्यात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा झाला। खुद्द मुख्यमंत्री गडचिरोलीत विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यांमध्ये व्यस्त होते। देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं आता विरोधकही कौतुक करू लागले। देवेंद्र फडणवीसांवरील महाराष्ट्र नायक या कॉफी टेबल बुक मध्ये फडणवीसांच्या कामाचं शरद पवारांनी कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, त्यांचं कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असं शरद पवारांनी म्हटलंय। वाढदिवसानिमित्ताने मी पण कौतुक केलंय। वाढदिवसाला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि मला कौतुक आहे की संवाद जो संपत चाललाय तो फडणवीस जिवंत करायला बघतात। फक्त त्यांच्या आजूबाजूच्या जिवंत ठेवतील की नाही ही याची शाश्वती देता येत नाही। शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहे। मुख्य म्हणजे फडणवीसांचा प्रामाणिक राजकारण्याचा उल्लेख करत भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि हुशार राजकारणी, त्यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छांवर लक्ष ठेवून असलेल्या शिवसेनेनं मात्र त्यांना टीकेचं रिटर्न गिफ्ट दिलंय। ज्या फडणवीसांचं ठाकरे आज कौतुक करतात त्या फडणवीसांना काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे। तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याचं औदार्य का दाखवलं नाही असा सवालही उपस्थित केलाय। प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यानं काही फरक पडतो अशातला भाग नाही, तो एक संस्काराचा भाग आहे। पण काही लोकांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला याच मंडळींनी केली आणि एकतर ते राहतील किंवा मी राहीन अशा पद्धतीची वक्तव्य धमकीची केली, त्यांना आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आठवला हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। बघा आता ते वडिलांचा वारसा चालवत आहेत, त्यानंतर प्रामाणिकता असे जे शब्द वापरलेले आहेत, वडिलांचा वारसा जर का उद्धवजीने सांभाळला असता ही त्यांच्यावरती वेळ आली नसती। मला वाटतं ह्या शुभेच्छा ट्विटरवरून देण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांना देता आल्या असत्या। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांचा फडणवीसांनी स्वीकार केला। दिलेल्या शुभेच्छांबाबत त्यांनी पवार ठाकरेंना धन्यवाद दिले। महाराष्ट्रामध्ये आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत, कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। शरद पवारजी पण म्हणाले त्याच पुस्तकामध्ये की त्यांची कामाची गती पाहून मलाही आश्चर्य वाटतं, ते कधीच थकत नाही। मला असं वाटतं पवार साहेबांचं मोठेपण आहे, त्यांचं देखील मी आभार मानतो। ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त करणं हे माझ्याकरता अतिशय मला असं वाटतं मोलाचं आहे। महाराष्ट्राला दिलदार राजकारणाची मोठी परंपरा, या परंपरेला साजेचा वाढदिवस साजरा झाल्याचं पाहायला मिळालं। अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।